आजचे सत्कार मूर्ती आमदार आशिषजी शेलार, प्राध्यापक आणि या वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपजी फडके, देवदत्तजी जोशी, विक्रांत वैद्य, अभिजित बगदे, डॉक्टर आर्चिस नेर्लीकर, संजयजी करंजकर, जयेश बर्वे, रामूकाका शेळके, अभिजित कुलकर्णी आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण एक उत्कृष्ट आमदार म्हणून, चांगलं काम करणारे आमदार म्हणून आपल्या वाचनालयाची जी परंपरा आहे आणि त्यासाठी तुम्ही अतिशय योग्य अशा आमदाराची आपण निवड केली, त्या निवड समितीला धन्यवाद देतो आणि ज्यांचा सत्कार झाला असे आशिषजी शेलार यांना खरं त्यांचं पुढचं सगळे आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावोच, पण मगाशी कोणीतरी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांना आणखी मोठ्या पदावर जाण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव अशीही त्यांना विनंती, परमेश्वराला विनंती करतो. मला या वाचनालयाची तशी काही माहिती नव्हती, पण मला एकच शब्द चांगला त्याने सांगितलं की 184 वर्षाचं वाचनालय आहे. मी साधारणतः सगळ्यांना कोणालाही ओळखीत नव्हतो आणि आशिष शेलारला द्यायचा म्हणजे निश्चितपणे आपल्या संबंधित हे सगळी मंडळी असली पाहिजे, आपण जायला हरकत नाही. आता इथं येण्याचं कबूल केलं त्याच्यामुळे आणखी 2 कार्यक्रम मला स्वीकारावे लागले. एक आज शिर्डीला पतसंस्थेचा मेळावा होता, 8 देशातले लोक आले होते, 8 राज्याचे लोक आले होते आणि जवळपास 10,000 संख्या होती. 10,000 एवढा मोठा मंडप त्यांनी घालून ती सगळे कार्यक्रम केला. आणि उद्या असंच पुणतांब्याला तिथले 52 साली निवडून आलेले चंद्रकांत बारहाते, ते नाही राहिलं, त्यांचा मुलगा नाही राहिला, पण त्यांनी त्यावेळेला जो काही अभ्यास केला आहे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक पुढारलेले किंवा अतिशय पुढे जाणारे किंवा लावून धरणारे असे एक आमदार होते. काँग्रेसच्या लोकांच्या विरोधात जाऊन ते होते काँग्रेसचेच, पण काँग्रेसच्या काही आमदाराच्या विरोधात जाऊन संयुक्त महाराष्ट्र समितीचा त्यांनी पुरस्कार केला. असे त्यांचं एक मोठं पुस्तक त्यांनी नातवानी छापलंय, त्याचं प्रकाशन करायला मी उद्या 11 वाजता पुणतांब्याला जाणार आहे. आणि म्हणून नाशिक शहर एवढ्यासाठी ध्यानात आहे की ते प्रभू रामचंद्र आले, त्यांच्या पदस्पर्शाने पावनभूमी झाली, हे पण आहेच आहे. पंचवटी मोठा अरण्य होतं ते पण आहे. सीतेला इथूनच नेलं ही पण आख्यायिका आहे, पण सीतेला नेलं आणि सीतेला 14 वर्षाचा वनवास पत्करावा लागला. त्या कोणीतरी एका अगदी खेडेगावातल्या महिलेने तिच्यावर एक ओवी केली. काय ओवी? सारा वनवास एकटा सीतामाईला, कारण त्यावेळेला वनवासात कोणीच जात नसेल. सारा वनवास एकट्या सीतामाईला तो आम्ही आता वाटून घेतला घरोघरी. तो आम्ही आता वाटून घेतला घरोघरी, म्हणजे प्रत्येक घरामध्ये सीतेला थोडा तरी वनवास आहेच, ही आजची स्थिती आहे. हे तिने केव्हा तरी जात्यावर बसल्या बसल्या म्हणलेलं होतं, हे आज खरं वाटायला लागलं. पण ते थोडा, पण आणखी एक काळारामाचं मंदिर इथं आहे, बाबासाहेब इथं मंदिरात येऊन गेलेत वगैरे, सगळा इतिहास आहेच आहे. त्यानंतर मला आणखी एक इथं या ठिकाणी वाटतं की माझी आणि श्री गुरुजीची जी शेवटची भेट झाली, मी इथे बरेच वर्ष त्यांच्या सगळ्या बैठकीत
त्यांच्या भाषणाला बौद्धिक वर्गाला सगळे हसायचो. शिबिरात वगैरे वगैरे तुमच्या संघ शिक्षा वर्गात त्या भेटी वेगळ्या, पण जी शेवटची भेट झाली ती ह्याच नाशिक शहरात. गुरुजी मुंबईहून आले होते. त्या कॅन्सरच्या ऑपरेशननंतर इलाज करून एकदम सलग इतका लांब प्रवास नकोय म्हणून मग इथं विश्रांती घ्यावी एखादे दिवस आणि मग पुढे जावं अशी योजना होती. त्याच्यात महाराष्ट्रात जो दुष्काळ पडला होता 72चा, आणि त्या दुष्काळात मीही एका जिल्ह्याचं काम करत होतो जिल्हा कार्यवाह म्हणून, आणि म्हणून आमच्या सगळ्या दुष्काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गुरुजींनी मुद्दाम इथं बैठक लावली होती. मग त्यांना प्रल्हादजी अभ्यंकर होते, दामोअण्णा होते, आणखी आणि बरेच सगळ्या जिल्ह्यातले लोक होते. ती आणि त्यांची ती शेवटची बैठक ती साधा मे महिन्यात झाली, 73च्या मे महिन्यामध्ये. आणि 3 जूनला गुरुजी आपल्यातून निघून गेले. तेव्हा ते शेवटचं दर्शन ते अजून आता शेवटपर्यंत काही विचारणार नाही. दुसरी गोष्ट की मी कुसुमाग्रजाला इथे येऊन भेटलो होतो. कशासाठी भेटलो होतो तर त्याने स्वातंत्र्याला 50 वर्ष झाले त्यावेळेला त्याने एक कविता लिहिली होती, आणि ती कविता अतिशय चांगली असल्यामुळे त्यावेळेला आमच्या सरकारने, त्यावेळेला मी मंत्रिमंडळात होतो, ती मोठी लावली होती आणि अनेक जिल्ह्यामध्ये ती ऑफिसला लावलेली होती. आणि म्हणून मग ती कविता मी त्यावेळेला अन्न पुरवठा मंत्री होतो. रेशनचे कार्ड छापायचे होते आणि ते रेशनचे कार्ड थोडे तिडके नाही, 1 कोटीपर्यंत. आणि म्हणून त्या रेशनच्या कार्डाच्या मागे ती कविता छापायला मिळावी म्हणून मी पहिल्यांदा फोन केला. मला त्यांनी फोनवर परवानगी दिली, पण नंतर मी इथं आलो त्यांची मी भेट घेतली आणि मग ती कविता मी त्या रेशनच्या कार्डाच्या मागे छापली. त्याच्या पहिल्या 4 ओळी अशा होत्या की 50ची उमर गाठली, 50ची उमर गाठली, अभिवादन माझा करू नका. कोण स्वातंत्र्य देवता म्हणते असं त्याचा अर्थ आहे. 50ची उमर गाठली, अभिवादन माझ्याला करू नका. मीच हात जोडून विनविते, वाट वाकडी धरू नका, वाट वाकडी धरू नका. आणि ती कुसुमाग्रजाची कविता आम्ही छापली. आणखी काही 2-3 त्याच्यामध्ये वाक्य आहे कडवे ते पण छापले होते. आणि म्हणून ती माझ्या तांगीत स्मरणात नाशिक म्हणून राहिलेली होती. दुसरी गोष्ट की आणीबाणीच्या वेळेला इथं बरेच जण आमच्या भागातून आले, त्यांच्या भेटी घ्यायचं जेलामध्ये, कारण मी जाणून बुजून मला मागं ठेवलं होतं, तू पकडू द्यायचं नाही. सत्याग्रहाचं काम माझ्याकडे होतं आमच्या जिल्ह्याचं, की दर आठवड्याला एक सत्याग्रह घडून आणायचा. आणि मग ते कार्यकर्ते गोळा करता करता दिवसाचं फिरता येत नव्हतं. दिवसा शेतावर राहायचो, रात्रभर हिंडायचो मोटरसायकलवर आणि 10-20 कार्यकर्ते गोळा करायचो आणि तो सत्याग्रह चालायचा. तो सत्याग्रह दर आठवड्याला एकदा व्हायचा आणि ते जोपर्यंत कोर्टात जात नाही तोपर्यंत लांबून त्यांना पाहत राहायचं आणि मग आपल्या कामाला पुन्हा जायचं. असं एक काम माझ्याकडे होतं. पण इथल्या जेलात आलेल्यांना भेटायचं हे काम होतं, कारण बऱ्याच जणांच्या व्यवस्था करायच्या असतात. काही जण तर त्यांना कमवतं घरात कोणीच नव्हतं, घरात कोणीच कमवतं नव्हतं, असे पकडले गेलेत. और घरात उद्याचं रेशन आहे की नाही हे त्यांना माहीत नाही. आणि अशा सगळ्या व्यवस्था करायला त्यावेळेला सांगितलेलं होतं आणि त्या आपण केल्याही. यांचं मनोधैर्य वाढावं यासाठी त्यांना कुठल्या प्रकारची चिंता पडू नये हे पण त्यांना आपण सांगितलं होतं. आणखी एक गोष्ट आहे नाशिककराची, बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं पहिलं त्याची कॉपी इंग्रजीत होती आणि ते छापलं ते नाशिकच्या जेलमध्ये नाही, नाशिकचा जो प्रेस आहे गव्हर्नमेंट प्रेस, नोटा छापतो तिथं, जिथं नोटा छापतात तिथं ती संविधान छापलं आणि त्याचं
इंग्रजीचं हिंदीत भाषांतर जे केलं तो इथल्याच त्या छापखान्यात असलेला वैद्य नावाचा एक जण होता, त्याने ते भाषांतर केलं. वैद्य. आता हे मी वाचलंय. आहे, बरोबर आहे. हां, बरोबर आहे. आता ती जी प्रत आहे ती तुमच्याकडे आहे, पहिली प्रत. हां, मी पण दिल्लीहून एकदा विकत नेली, ती माझ्या शाळेत ठेवली सगळ्या पोरांना दाखवायला की पहिली प्रत कोणती आहे. बाबासाहेबांनी जी राष्ट्रपतीला सादर केली होती. पण त्या प्रतिमध्ये किंवा ज्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी देशाला सादर केली त्या घटनेमध्ये अशीची तिथं शिवाजी महाराजांचं चित्र होतं. त्या घटनेमध्ये गुरु गोविंद सिंगाचं चित्र होतं, राणा प्रतापाचं चित्र होतं, गौतम बुद्धाचं चित्र होतं, भगवान महावीरांचं चित्र होतं, प्रभू रामचंद्राचं चित्र होतं, नटराजाचं चित्र त्याच्यात होतं. असे असंख्य चित्र त्याच्यात होते. ते सगळे नंतर काढून टाकले. मी आपल्याला आग्रह करतोय की आपण निश्चित याचा आवाज उठवला पाहिजे की हे चित्र पुन्हा छापा, पुन्हा छापा. आणि ती मूळ घटना जी आहे तिच्याबद्दल आम्हाला आदर आहे, हिच्याबद्दल आदर आहे. परंतु मूळ घटने जे चित्र होते, जो आमचा राष्ट्राचा स्वाभिमान होता, जो राष्ट्राचा स्वाभिमान होता, आमचं ते दैवत होतं. आणि आमचं दैवत हे जर आणि काढून टाकलं असेल, पुसून टाकलं असेल, तर आमचं या भारत मातेचे लेकरं म्हणून, ह्या भारत मातेचे सुपुत्र म्हणून आम्ही ती मागणी केली पाहिजे की ते चित्र पुन्हा छापा. आणि आता त्याला कोण विरोध करतं ते पण पाहू. तुम्ही मागणी करा, पाहिजे तर तुझ्या विधिमंडळात ठराव आणा, काही हरकत नाही. आणि म्हणून मला पुन्हा त्या चित्राबद्दलचं आपलं जगाचं जे प्रेम आहे, आपल्या देशाच्या लोकांचं जे प्रेम आहे, ते वस्तुस्थिती आपण तिथं पाहिली पाहिजे. आणि म्हणून आता हे आशेची सत्कार झाला, माझ्या हाताने झाला. आता हे आम्हाला खरं म्हणजे कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. कधीच नाही. लहानपणापासून शाखेत जाणं, शाखेतले कार्यक्रम करणं, संघातली दायित्व स्वीकारणं, संघवालातून जायल्यानंतर मग जनसंघाचं काम सांगितलं, जनसंघाचं करावं, तिथून पार्टीचं सांगितलं ते करावं. तुम्ही सांगाल ते कामं, तुम्ही सांगाल ते कामं आपण करायची, बाकी आपलं काही नाही, आपलं काही नाही. अशा भावनेने काम करत राहिलो. आमदार हो, कुठं मंत्री हो, अरे तो किती त्रास झाला आम्हाला. सुरुवातीला आम्ही काम करायचो तर आम्हाला काही म्हणायचे लोक, हे काळ्या टोपीवाले म्हणायचे, कधी जनसंघी म्हणायचे, तर काही हिनवायचे. ते सगळं हिनवत होते. आम्ही त्यांना म्हणलं, हिना, तुम्हाला किती काय करायचं ते करा, काय म्हणायचं ते म्हणा, पण आम्ही आमचा आता विचार आम्हाला जो पटलाय तो विचार आम्ही सोडणार नाही आणि आम्ही सोडू शकत नाही. म्हणून लहानपणापासून आम्ही आता या कामात होतो, स्वयंसेवक होतो. त्याचा आशिषजींनी पण उल्लेख केला. आणि मला हे वाटतं की आजचे जे दिवस आम्ही पाहतोय, आजचे दिवस पाहतो ते फुकट नाही आले हो, सहजासहजी नाही मिळालं हो. गेली 100 वर्ष सतत प्रयत्न चालू आहे, सतत 100 वर्ष. आम्हाला बाबाराव भिडे इथं संघचालक होते, महाराष्ट्राचे प्रांत प्रचारक होते, नंतर प्रांत संघचालक झाले. शिबिरामध्ये संघ शिक्षा वर्गात संध्याकाळचा वेळ असायचा, प्रश्न विचारायचा कोणालाही, तर त्यावेळेला असेच प्रश्न विचारायचे. बाबा म्हणायचे, संघ काही करणार नाही, पण सगळं संघासारखं होईल. संघ काही करणार नाही. आता हे संघ आता याच्यात थोडंफार केलं म्हणतात, पण याच्या आधी उघड कधी नाही केलं. आणि म्हणून ते ध्यानात आहे आमच्या की जे अपेक्षित आहे आपल्याला 50-50-100 वर्षापूर्वी जे अपेक्षित होतं ते करण्यासाठी इतके दिवस गेले. प्रचारकाचं काय सांगावं, आपले इथले बरेच प्रचारक होते,
कोलतीकर परिवार, 4-5 भाऊ प्रचारक, लक्ष्मणराव इनामदार 7 भावापैकी 4 भाऊ प्रचारक. असे अनेक कुटुंब आपल्या महाराष्ट्रात दिसतील की सगळेचे सगळे घरातले प्रचारक. काय तर एकटे दत्तोपंत ठेंगडे एकटे होते आई वडिलाला. दत्तोपंत ठेंगडी एकटे होते आई वडिलाला. दत्तोपंत ठेंगडीला प्रचारक काढायचं होतं तर गुरुजींनी खर्चराव मोरीला पाठवलं आणि वडिलाची नीट बोल म्हणले. ते रागवले तरी ऐकून घे, उलट बोलू नको, नाही तर माझा एक प्रचारक घालवशील तू. वडिलाची परवानगी काढली, दत्तोपंत प्रचारक निघाले. दत्तोपंताचं केवढं मोठं कर्तृत्व आहे. असे खूप कर्तृत्ववान माणसं आपल्याकडे आहेत. आणि आमच्याकडे जनसंघाच्या काळामध्ये सुरुवातीला उत्तमराव पाटलाला पूर्ण वेळ काढलं. नानाराव ढोबळे इथं विभाग प्रचारक होते नाशिकला. ते आणि जनसंघाचे पहिले पूर्ण वेळ काम करणारे रामभाऊ गोडबोले हे गेले. आता उत्तमराव पाटलाची फौजदारीचे वकील, ते चांगले पैसे मिळत होते. महिन्याला 15-20 हजार त्या काळात सहज मिळायचे. रामभाऊ गोडबोले आणि नाना ढोबळे गेले. आणि नाना ढोबळे आणि त्यांनी सांगितलं, वहिनीला विचारलं, वहिनी तुम्हाला महिन्याचा खर्च किती आहे? ते काय रे 200-250 रुपयात भागतं म्हणे माझं. आता वहिनीने 200-250 रुपयात भागतं म्हणल्यावर रामभाऊ गोडबोले असं म्हणलं की ते मी 200-250 रुपये तुम्हाला दर महिन्याला पाठवत जाईल, तुम्ही मला उत्तमरावला आमच्या बरोबर द्या. आणि ठरलं. उत्तमराव निघाले दुसऱ्या दिवशी एवढी मोठी प्रॅक्टिस सोडून पूर्ण वेळ. आणि मग त्यांना 73 साली ते 53 साली त्यांना आमदार झालेत. आमदार म्हणजे पुणे विभाग, मराठवाडा विभाग, नाशिक विभाग असे सगळ्या पदवीधर मतदारसंघाचे त्यावेळेला एकच 2 जण निवडून येत होते, त्याच्यात ते निवडून आले. अशा असंख्य जणांनी त्याग केला, तपश्चर्या केली. काही वेळा ते किती किती त्याग म्हणावा. कोकणात जेव्हा काही प्रचारक गेलेत ना, भोसले नावाचे प्रचारक होते आणि तिथे सगळे कडवट घरं होती. कडवट म्हणजे ते सगळं सवळं ववळं सगळं असतं ते पाहणारी. आणि जेवायला जायचं असेल तर पत्रेवाळीवर जेवायचं. बरं जेवायचं पुन्हा पाणी टाकून ते साफ करून घ्यायचं, पत्रेवाळी बाहेर नेऊन टाकायची. अशा पद्धतीत सुद्धा दिवस काढलेत. उपाशी तापाशी फुटाणे हे खाऊन काढलं. का मला संघाचं काम करायचं, बाकी माझं काही नाही. आमचे नाना पालकर सांगायचे, त्यांनी गुरुजीचे डॉक्टरांचं पहिलं चरित्र लिहिलं असं नाना पालकर. ते म्हणायचे शरीराचे लाड करू नका, कामात राहा, काम करा. शरीर रगडलं तरी चालेल, रगडा शरीराला आणि काम करत राहा. त्यातूनही माणसं निर्माण झाली, जीवार उदार होणारी. अरे काही प्रचारकाला तर आम्हाला देवळात झोपायचा, देवळात तरी त्याला तिथून काढून द्यायचे. उठ इथून, कुठून आला तू पोरगा? तो पोरं गोळा करायचे, कबड्डी खेळायचे, खो खो खेळायचे, गाणे म्हणायचे मस्तपैकी. त्याला देवळात झोपू देत नव्हते प्रचारकाला. काही जणांनी ती एवढी जिद्द केली, आमच्या भैयाचे काढे पुण्याहून संभाजीनगरला 48 साली 50 साली प्रचारक आले. 52 साली पुण्याला गेले आणि तिथून शाळा काढायला गेले नागालँडमध्ये. ज्या नागालँडमध्ये त्याने जाऊन शाळा काढली तिथे अजून बस जात नव्हती आत्तापर्यंत. मी 2011ला गेलो, मी म्हटलं त्या शाळेत जाता येईल का? त्यांनी पायी जावं लागतं बरेच काळ. अशा इतक्या अवघड ठिकाणी गेले संघाचे संसद. त्यावेळेला हे देशातलं सगळं वातावरण
आपल्याला भारतीय वातावरण करायचा जो काही आपण विडा विचारला होता तो आपण सर्वत्र केला. मला या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगायची की आता जे काही आपलं वातावरण चालू आहे त्या वातावरणामध्ये एक नवं शैक्षणिक धोरण आलं आहे आणि आपलं जे शिक्षणाचं धोरण आहे हे इंग्रजांनी ठरवून दिलेलं आहे. आजही त्याचा उल्लेख केला जातो. ते थॉमस मॅकॅलोची शिक्षण पद्धती म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. हा मॅकॅलो कोण होता? हा एक इंग्रज अधिकारी होता इकडं. त्याने 2 फेब्रुवारी 1835 ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणात काय सांगितलं? मी हिंदुस्थानामध्ये पूर्व ते पश्चिम, दक्षिण ते उत्तर सगळं हिंडून आलोय, पण तिथं मला कोणी चोर दिसला नाही, कोणी भिकारी पण दिसला नाही. हे 1835 आहे. चोर त्याला सापडला नाही, त्याला भीक मागणारे लोक सापडले नाही. इतकी सुबत्ता आपल्याकडे त्यावेळेला होती किंवा प्रत्येक जणाच्या पोटभर खाता येईल एवढं तरी होतं. आणि म्हणून त्यावेळेला जुन्या म्हणी आहे, आम्ही जर काशीला चाललो तर काठीला सोनं बांधून घेऊन जात होतो, पण आम्हाला कोणी हात लावत नव्हता. असे जुन्या म्हणी आजही आहे. खेड्यापाड्यात लोक सांगतात काठीला सोनं बांधून. ही भारत हा सोन्याची चिडिया होती असंही सांगतात. पण दुर्दैवाने इंग्रजांनी त्यावेळेला त्यांनी पार्लमेंटमध्ये काय सांगितलं की भारताला आपल्याला फार दिवस गुलाम ठेवता यायचं नाही. त्याचं कारण तिथली सुबत्ता, तिथलं नीतिमत्ता, त्या ठिकाणी असलेलं देवधर्मावरचं प्रेम, त्यांची संस्कृती, त्यांचे सणवार आणि त्यांच्यात एकमेकाबद्दलचा विश्वास, त्यांचा पारंपरिक विश्वास, परिवारावरचा विश्वास, हे त्याला कारणीभूत आहे. ते स्वतः तसे खूप शिकलेले नसले तरी विचार करणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जर आपल्याला अधिक काळ त्यांना गुलाम ठेवायचा असेल, त्याला गुलाम ठेवायचा असेल तर त्याची शिक्षा पद्धती बदला. त्यांची शिक्षा बदलली पाहिजे. त्यांना त्यांच्या देवाचं नाव आता घेता आलं नाही पाहिजे. त्यांना त्यांच्या संस्कृतीबद्दलचं प्रेम वाटलं नाही पाहिजे. अशी शिक्षा पद्धती त्यांना द्या. आणि ती शिक्षा पद्धती हळूहळू बरेच वर्ष चालू होती. स्वातंत्र्याच्या आधी आपल्याला फार कुठं शिकायला मराठी शाळा नव्हत्या. तुमच्या इकडे इंग्रजाचं राज्य होतं, थोड्याफार झाल्या असतील, पण मी मराठवाड्यातला माणूस आहे. तिथं निजामाचं राज्य होतं, तिथं कुठेही एकही मराठी शाळा नाही. सगळे गुरुकुल होते ते बंद पाडले. पूर्वीचे गुरुकुल, त्यांनीच म्हणले गुरुकुल बंद होत नाही तोपर्यंत ही शिक्षा पद्धती बदलणार नाही. आणि म्हणून त्यांच्यावर राज्य करायचं असेल, त्यांना गुलाम ठेवायचं असेल फार काळ, तर त्यांना वेगळी शिक्षा पद्धती द्यावं लागेल. त्यांची शिक्षा पद्धती बदलावं लागेल. हे त्याचं वाक्य आहे. तिथे अजूनही रेकॉर्ड आहे, पण तो आम्ही कधी पाहिलाच नाही. आम्हाला तो माहीतच नव्हता. आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात काय भारताबद्दल हे कळायला मार्ग नव्हता. आणि म्हणून आत्ता तो नव्याने सुरू होतोय. आता जी शिक्षा पद्धती केंद्राने 2020 जी चालू केली, ती सहजासहजी एका व्यक्तीने नाही केली. मंत्र्याच्या मनात आलं म्हणून नाही झाली. 400 कुलगुरू आणि त्याच्यातलं 1000 जे तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, असे 1400 लोक 2 वर्ष त्याच्यावर विचार करत होते. आणि त्या सगळ्यांनी म्हणून जो विचार केला तो या शिक्षा पद्धतीत त्यांनी घातला. आणि आता
6 वर्षानंतर मुलाला प्रवेश. आता त्यांनी ठरवलं 3 वर्षामध्ये 3 वर्षाचं लेकरू असेल तरी त्याला शाळेमध्ये प्रवेश दिला पाहिजे. तो ऐकू शकतो, तो शिकू शकतो, तो लिहिता वाचता देणार नाही त्याला, परंतु तो ऐकलेलं बोलू शकतो. ऐकलेलं त्याला काही गीतं पाठ होतील, काही पाठ होईल, तो सहज पाठ करू शकतो ऐकून ऐकून. त्यामुळे 3 वर्षापासून ते गेला. आणि आता सगळ्या मुलाची बौद्धिक क्षमता वाढली तरच आपलं पुरण टिकावं लागणार आहे. म्हणून बौद्धिक क्षमता कशी वाढेल हा त्या शिक्षण पद्धतीमध्ये विचार केला. नालंदा विश्वविद्यालय तिथं पुनर्स्थापित करायचा विचार झालाय. तिथं बांधकाम सुरू आहे की आमचे एकेकाळी नालंदा विश्वविद्यालय जगातले लोक तिथे येऊन शिकत होते. पण ज्याला तो बकरुद्दीन खिलजी आला आणि तिथं तो आजारी पडलो. त्याच्याबरोबरचे लोक होते ते म्हणे काही करायला औषध द्या. मग तिथं कोणी सापडे ना. ते म्हणे अरे कुठला तरी वैद्य आहे का. ते म्हणे नालंदा विश्वविद्यालयामध्ये आयुर्वेदाचा वेगळा विभाग आहे, तिथं ते आहे, त्यांना तुम्ही बोलवा. त्या आयुर्वेदाचा जो विभाग होता एका यांना बोलवलं. त्याने सांगितलं, त्याची हात नाडी पाहिली तर सांगितली मी औषध देतो. आणि तो बकरुद्दीन खिलजी म्हणला हे काफर लोक आहे, काफर, मी यांचं औषध नाही घेणार. पण बाकीचे लोक म्हणत होते काही करायला औषध द्या. तो औषध देतो. तो कुराण वाचतो का म्हणे. हा म्हणे रोज वाचतो. तो मी जे औषध देईल ते त्या कुराणाच्या पानाला लावून द्या, भस्म देईल. ते रोज कुराणाच्या पानाला लावायचं. आणि त्याला सवय होती की पान उलटायचं असेल तर जिभीला बोट लावा, पान उलटा, जिभीला बोट लावा, पान उलटा. असं करू जिभेला औषध लागलं, त्या बोटाला औषध लागलं, ते जिभीला लागलं, जिभीला पोटात गेलं आणि तो बरा झाला. पण बरा झाला तर त्याने ही भारतीय विद्या आहे म्हणे. ही सगळ्या भारताची विद्या आहे, ही काफराची विद्या आहे. ही ठेवू नका, ही जाळून टाका. आणि म्हणून तिथलं वाचनालय जाळलं. 3-6 महिने जवळपास ते वाचनालय जळत होतं. आमच्यात सगळी विद्या त्याच्यात होती. पण काही जणाला ती विद्या मुखोत्पाठ होती. त्यामुळे पुन्हा लिहून काढले, पुन्हा ते सगळे ग्रंथ लिहिले. आणखी एकच घटना सांगतो की जी आपल्याला माहीत नाही. आम्ही शाळेत शिकलो, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटननी. हे शिकलो ना. न्यूटननी लावला 1530 मध्ये. भास्कराचार्याने ते एक ग्रंथ लिहिला, लीलावती तिच्या मुलीचं नाव होतं भास्कराचार्याच्या. त्या लीलावतीने भास्कराचार्याला विचारलं की बाबा तुम्ही सांगता की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो, पडत काऊन नाही? तर तिने सांगितलं भास्कराचार्य ते एकमेकाला खिचतात, एकमेकाला आकर्षण करतात म्हणून पडत नाही. आणि पृथ्वीवर कुठलाही पदार्थ टाकला की तो पडेल, ते ग्रह पडत नाही. हे 1150 साली शोध लागला, 1530 साली. त्याच्या आधी पण ऋग्वेदात उल्लेख आहे, ऋग्वेदाचा उल्लेख आहे. आता हे आपल्याकडे एवढं ज्ञान होतं, कोणीतरी वाचले पुस्तकं, आपले पुस्तकं नेले, ते पाहिले, वाचले आणि शोध लावले आणि ते शिकवतो आम्ही. अरे सगळी विद्या भारताची होती. आणखी तुम्हाला एक सांगतो की तो एलन मास्क आहे ना, मोबाईलवाला, करोडोपती, अब्जोपती, अरबोपती म्हणतात. त्यांनी परवा एक भाषण केलं. तिथं काहीतरी त्यांनी म्हणलंय की अमेरिकेला चांगले इंजिनियर पाहिजे, अमेरिकेला चांगले इंजिनियर पाहिजे. आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले की आम्हाला टॅलेंट पाहिजे, टॅलेंट. आमचे विद्यार्थी लोक आम्हाला टॅलेंट मिळाले पाहिजे.
टॅलेंट म्हणजे अतिशय हुशार, अतिशय हुशार त्याला टॅलेंट म्हणतात, प्रतिभाशाली त्याला टॅलेंट म्हणतात. तर ते पाहिजे. आणणार कुठून ते? अरे ते घडवायची ताकद या देशात आहे, या मातृभूमीत आहे. ते घडू शकतो आपण असे टॅलेंट. पण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, मनावर घेतलं पाहिजे, होऊ शकतं. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की आपण या वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी जो पुरस्कार आशिष शेलारना दिला ते अतिशय योग्य दिला, चांगला दिला. मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्या या पुरस्काराबद्दल मला इथं बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.